दामोते संघ पुढे सरकला टॉप 3 मध्ये। आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकलाय तो भैरवनाथ वरई संघाने आणि दुसरा सामना आपल्या समोर आहे। एकीकडे आपण पाहताय स्वर्गीय श्रीपतजी सोनावले जाणता राजा पिंपलोली टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि त्यांच्या अगेन्स्ट अग्रिसेना भडवल टॉस गमावल्यानंतर फिल्डिंग स्वीकारत असताना संपूर्णपणे मुख्य खेळाडूंमध्ये अग्रिसेना भडवल संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय। फार चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाहीये। अग्रिसेना भडवल टॉस गमावून फिल्डिंग स्वीकारत असताना हेमंत बॉलिंग मार्क वरती फार चांगला गोलंदाज या खेळाडूने देखील कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपली छाप सोडली। भरपूर सारी स्टारकास्ट आपण या मॅच मध्ये पाहता। एकीकडे पिंपलोली संघाकडून देखील आणि भडवल संघाकडून देखील एकाच ताकदीचे दोन संघ एकमेकाच्या विरोधात ज्यावेळी एकाच ताकदीचे दोन संघ एकमेकाच्या विरोधात क्रिकेटच्या पटलावरती येतात ना त्यावेळी एक वेगळीच उमेद घेऊन प्रेक्षकांना सामना पाहायला मिळतो। गेम इज ऑन बिग बॅटल मॅच ला होती सुरुवात। एकीकडे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय हेमंत निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती। पहिलाच बॉल इनफील्डच्या वरून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्न सफल बॉल क्लिअर होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय। हा दर्जेदार षटकार काय फटका खेचलाय ड्राईव्ह केला बॉल हवेशी वार्तालाप करत असताना बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका मातक सौंदर्य होतं या फटक्यामध्ये। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय 6 धावसंख्या उभारल्या मॅच मध्ये। मी मगाशी म्हटलं चांगली स्टारकास्ट या मॅच मध्ये आपण पाहताय। बॅट्समन सुमितच्या बॅट मधून हा षटकार येतोय। जबरदस्त बॅटिंग हेमंतचा बॉल यावेळी सन्मान दिला हे खरं क्रिकेट आहे। युक्तीनं देखील क्रिकेट खेळला जातो। पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला आणि त्यानंतर सेन्सिबली पुश केला बॉल पॉइंट झोन मध्ये रन मिळते। 7 धावा आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत 2 बॉल मध्ये 7। पहिल्या बॉल मध्ये षटकार आल्यानंतर सावधान पावित्र सन्मान दिला या बॉल वरती। एक चांगला क्रिकेट बॅट्समन सुमितच्या बॅट मधून कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं असतं। मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिलं जिथून संदेश आणि रोहनची एक चांगली पार्टनरशिप राहिली धाबा चेस करत असताना अक्रॉस द बॅटने खेचायचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं लॉंग लेगला बॉल पाठवायचा होता। पंचांचा निर्णय फलंदाज ओ युठी इथून मात्र फलंदाज होतोय बाद लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये। पहिला बॉल फेस करत असताना रोहन बॅक टू द डगआउट। स्ट्राइक रोटेशन केली सुमितनं पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर सिंगलनं परंतु इथे पहिलाच बॉल मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात रोहन मात्र बाद होते शून्यावरती डक आउटच्या स्वरूपामध्ये। मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत संकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पार्टनरशिप हवी आहे। मी मगाशीच म्हटलं की जशा धावा येतात ना तशा तुम्हाला दोन्ही साईडनं आक्रमण करावं लागतं। त्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं असतं। इथून स्वस्तात बाद झाला रोहन। आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये। क्रिकेटच्या पटलावरती सर्वात महत्त्वाची भूमिका आहे वन डाऊन आणि त्या मधल्या फलीमध्ये गेलाय फलंदाज संकेत। 3 बॉल 7 लोवर फुलटॉस बॉल इनफील्डच्या वरून क्लासिकल फटका आहे। आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याच कारणास्तव इथे रन मिळते ती फक्त आणि फक्त 1। चांगला फटका होता कौतुक करेल फलंदाजाचं परंतु आउटफील्ड आहे स्लो। धावसंख्या 1 ऍड होते धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या धावा 8। बॉल देखील संपले 4 धावसंख्या देखील 8 फलंदाज बाद झाला 1। सर्व काही समर्पित या मॅच मध्ये करायचंय। पहिला सामना जिंकून दुसरा मॅच मध्ये पोहोचण्यासाठी ही लढाई चालू आहे मैदानाच्या। हा देखील चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय ऑन साइडला। काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पोहोचतायत वाईड इस लॉंग ऑन मध्ये बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत मिळतीये ती दुहेरी धाव। 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 अंकावर।
10 धावा धावफलकावरती लेग साईडला. ग्लान्स केलाय बॉल, लेग ग्लान्स स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत मिळते ती सिंगल. एका षटकाचा खेळ संपलाय. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ओव्हर नंबर 1 कंप्लीटेड होत असताना 1 गडी बाद 11. सध्याची परिस्थिती टॉस जिंकून बॅटिंग घेतल्यानंतर टीम पिंपलोली संघाची आपण सध्याची स्थिती पाहताय. सुमित 4 बॉल 10 या धावसंख्येवरती खेळतोय. संकेत 1 बॉल 1 या धावसंख्येवरती खेळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये अविनाशचा बॉल पहिलाच हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. आणखी एक पकडले जेल संपेल. इथून बॅटर सुमितचा खेळ. पहिल्याच बॉल मध्ये अविनाशनं सफलता मिळवली आहे. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर जाते. सुमित देखील 5 बॉल मध्ये 10 धाब्यांचं योगदान देऊन तो देखील परतलाय मैदानाच्या बाहेर. धावसंख्या येते 11. 2 गडी बाद. दोन गडी बाद 11 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. हा फार चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडून आता अपेक्षा आहेत 11 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. अविनाशनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली. अविनाशचा बॉल आल्या ऑन साइडला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. प्रयत्न पुरे पडतील. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा संघर्षाचा चौकार. धाव्या हवा आहेत कारण मागील मॅच मध्ये देखील 49चं लक्ष अगदी सहजरित्या चेस झाले. त्याच रणनीतीला साकारून आता इथून किमान 50-55 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याचाच प्रयत्न होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. 15 धावा धावफलकावर. हा बॉल यार्करले भन्नाट वेगानं परफेक्ट यार्कर एक्झिक्यूट केलाय खऱ्या अर्थानं अविनाशनं. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि इथून रन मिळते ती 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 16 धावा आहे धावफलकावर. बॉल संपले त्या षटकातील 3. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली अविनाशनं. दुसऱ्या बॉल मध्ये आल्या रोहननं 4 धावसंख्येनं अकाउंट ओपन केलं. बॉल नंबर 3 मध्ये आली आहे सिंगल. धीम्या गतीचा बॉल जाऊन यष्टी वरती आदळतोय. अप्रतिम क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. लागलाय तिसरा धक्का. बॅट्समन जाईल मैदानाच्या बाहेर. लेग कटर पद्धतीचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय बोटातील जादू खऱ्या अर्थानं दाखवत असताना लेग ब्रेकचा बॉल पडल्यानंतर गरखन बाहेर दिशेनं वळला आणि शरीर पॅडला बॉल लागून खऱ्या अर्थानं यष्टांवरती जाऊन आदळला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यानंतर सेकंड राऊंडचा आपण सामना खेळवणार आहोत. त्यामुळे भैरवनाथ वरई संघाला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. अविनाश 4 बॉल मध्ये 5 धाबा देत त्यानं 2 फलंदाज बाद केलेत. फार चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकात 11 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अद्याप तरी 4 बॉल मध्ये 5 धावा आल्यात. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 5वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश काय करेल आता. इथून मधल्या फलीच्या खेळाडूंना फार चांगलं खेळणं गरजेचं आहे. गुडलेच्या स्पॉट वरती हा बॉल हिट केला परंतु दिशाहीन बॉल आहे पंच सांगत असताना. वाईट बॉल. पहिली एक्स्ट्राची धावफलकावरती जोडली जाते. या मॅच मध्ये 17 धावा आहेत धावफलकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. बॉल नंबर 5 अतिशय वेगवान. इथे लाईन चांगली आहे. पंच स्टेबल आहेत. पंच कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाहीये. निश्चित निर्धाव चेंडू. चांगला बॉल खऱ्या अर्थाने डिलिव्हर्ड केलाय अविनाशनं. एक चांगली लाईन लेंथ कंट्रोल मध्ये साकारत असताना आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. धावसंख्या ती 17 धावफलकावर.
अंतिम बॉल धीम्या गतीचा ऑफ ब्रेक स्टाईलना बॉल फेकलाय लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल. अशाभूत नजरेनं पाहत राहिला क्षेत्ररक्षक जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो आणखी एक चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10च्या सरासरीनं 21 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 21 2 षटक संपले त्या मॅच मध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करत असाल तर करा लवकरात लवकर. रोशनवरती आता संपूर्ण पिंपलोलीकरांचं देखील लक्ष आहे. अडचणीच्या काळात नेहमी चांगली बॅटिंग साकारले खऱ्या अर्थानं पिंपलोली संघाकडून. रोशननं चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी मधुकरजी सोनवणे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. वेगवान बॉल खांद्याचा जास्त वापर केला बॉलवरती. ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळली. पहिलाच बॉल निर्धाव फेकत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये कपिल झोमटेला आपण पाहताय. फार चांगला खेळाडू हा देखील. बरेचसे स्टारकास्ट आज आपण अग्रिसेना बडवल संघाच्या माध्यमातून पाहतोय. सर्वच खेळाडूंना आज मॅच साठी वेळ दिला, गावासाठी वेळ दिलाय. सर्वच खेळाडू आज अग्रिसेना बडवल संघाचे दिसत आहेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते या बॉलवरती ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलला धावसंख्या पुढे जाते 22. एकेरीला जास्त प्राधान्य. रोशननं आल्या आल्या चौकार खऱ्या अर्थानं खेचला तिथून तो आता सिंगल डबलला जास्त प्राधान्य देतोय. एक पार्टनरशिप हवी, छोटीशी का होईना परंतु पार्टनरशिप हवी असते ॲज अ बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि तोच प्रयत्न करताना दिसत आहेत पिंपलोली संघाचे फलंदाज. अखुटप्प्याचा बॉल हवेमध्ये मिस्टामिक स्ट्रोक आहे. फटका सबसेल फसलाय परंतु सूर्याची किरण कदाचित डोळ्यात घुसली असावीत आणि तसेच रिॲक्शन क्षेत्ररक्षकाचं आणि तिथून धाबा ऍड होत आहे धावफलकावरती. 3 धावा इथून ऍड होत आहेत. 3च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. पंचवीस धावा आहेत. बॉल संपले 3. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्व अजिंक्य पवार यांचं देखील येथे आगमन, त्यांचं देखील सरसेमय स्वागत. हा बॉल वेगवान आहे परंतु दिशाहीन, दिशा खराब पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलने एक अतिरिक्त धाव धावफलकावरची जोडली जाते. 26 धावा आहे धावफलकावर. अजिंक्य पवार यांचं आगमन. फार चांगलं कामकाज. केटीसी लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी खऱ्या अर्थानं जगभरात प्रसारित होते. आपल्या हक्काची वाहिनी या वाहिनीला म्हणूयात. खोलात टाकल्या बॉल, चांगल्या रीतीनं बॉल खेळलाय फलंदाजानं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत, बॉल फेकतायत तोपर्यंत धावा मिळतायत रोशनला. या बॉलवरती 2 धावसंख्या पुनश्च पुढे जाते. धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवरती. 4 बॉल संपले त्या षटकातील. 28 धावा, एक अतिरिक्त धाव फेकली या षटकामध्ये. टोटल एक दुहेरी आली, एक तिहेरी आली, त्यानंतर एक सिंगल आली, एक डॉट बॉल आला. आता बॉल नंबर 5 रोशन साठी. हा बॉल फटका फसलाय. शॉट फाईन लेगला मिस्टेक होणार नाहीये. महत्वाचा फलंदाज इथून बाद होतोय. रोशन हॅज टू डिपार्ट. बॅटची लिडिंग एज, टॉप एजला बॉल लागला आणि त्याच मध्ये शॉट फाईन लेग मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही. सहजरित्या सोपा झेल पकडलाय फलंदाज. रोशनला पाठवलंय माघारी. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये अमर. धावसंख्या एक बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. इथून पुढील संघ त्याच ताकदीचा आहे. अगदी फुल पॅक टीम आज मैदानावरती दाखल झालाय. अग्रिसेना बडवल संघ आणि त्याच्या अगेन्स्ट मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे.
अशा परिस्थितीत अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मधील धावसंख्या 28. पुन्हा वेगवान बॉल, अनप्लेएबल बॉल. फलंदाजाला समजत नाहीये बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. इथे निर्धाव बॉल अंतिम क्षणी. एका षटकामध्ये कपिल झोमटेनं धावा खर्च केल्या. 7 इकॉनॉमिकल स्पेल ओव्हर नंबर 3 मध्ये आतलंय. पुन्हा जखडून ठेवलंय मी तर म्हणेल. आता तो धावसंख्येला मोमेंटम मिळालं होतं ते आता थोडंसं थांबवण्यात यशस्वी झालाय कपिल. आता अंतिम एका षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हा येणाऱ्या एका षटकामध्ये समजेल. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल. 3 षटकांमध्ये 28 आहेत. हेमंतचं पहिलं षटक. धावा आल्या टोटल 11 आणि तिथून अविनाशनं फार चांगली गोलंदाजी केली. तिथून धावा आल्या त्या 10. 21 धावा होत्या 2 षटकात आणि फक्त 7 धावा खर्च केल्या ओव्हर नंबर 3 मध्ये कपिल झोमटेनं. आणि आता 3 षटकांमध्ये 8.90 च्या सरासरीनं धावसंख्या आहे धावफलकावरती 27. 28 धावा धावफलकावरती 9.80 च्या सरासरीनं. इथून या षटकामध्ये अंतिम 15 ते 20 धावांचं षटक. अखू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा एलिमिनेशन जुळलेला नाहीये. प्रॉपर टायमिंग नाहीये हवेमध्ये. बॉल चांगली कॅच पकडले. फलंदाज इथून जाईल माघारी. लागलाय आणखी एक धक्का. 5वा धक्का लागत असताना टीम स्वर्गीय श्रीपत सोनावले जाणता राजा पिंपलोली टीमला लागतो आणखी एक महत्वपूर्ण धक्का. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. बॉल नंबर 2 बबलूचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. वेगवान रायझिंग डिलिव्हरी नाकावाटून हा बॉल गेलाय परंतु दिशाहीन बॉल. पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात. इट्स अ वाईट बॉल. बबलूच्या गोलंदाजीवरती पंच दंडित करत असताना वाईट बॉल. पुन्हा हवेमध्ये बॉल. यष्टी रक्षक डाऊन द बॉल येत आहेत. कोणत्याही प्रकारचे मिस्टेक नाहीये. कपिलनं पकडल्या कॅच. आणखी एक फलंदाज इथून बाद होतोय. या धावसंख्येवरती 6वा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष. धाव्या हवा आहेत त्या कशाही पद्धतीने येऊत परंतु धावांसाठी आता संघर्ष करतोय स्वर्गीय श्रीपत सोनावले जाणता राजा पिंपलोली संघ. या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि हव्या त्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावाच लागेल कारण इथून प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य ताकदीचा आहे मित्र म्हणेल आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग लाईनअप भरपूर चांगल्या पद्धतीने अग्रिसेना भडवल संघाचा आणि त्यांच्या अगेन्स्ट आता एक बॅलन्स टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजीवरती आता विश्वास ठेवून त्या पद्धतीचा टार्गेट सेट करावा लागेल स्वर्गीय श्रीपत सोनावले जाणता राजा पिंपलोली टीमला. गोलात टाकण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये बॅक टू द बॉलर. जबरदस्त फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. रनआउटच्या स्वरूपात 7वा धक्का लागत असताना स्वर्गीय श्रीपत सोनावले जाणता राजा पिंपलोली टीमला 29 या धावसंख्येवरती 7व्या फलंदाजाची 7 सुटत असताना मैदानाच्या आतमध्ये. सागर नवीन फलंदाज. लोवर फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सोपं नाहीये आणि काय फिल्डिंग साकारले मागील 2 बॉल मध्ये बबलून. हा बॉल देखील जबरदस्त स्टॉप केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉल रिलीज केल्यानंतर बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर स्वतःला झोकवणं मैदानाच्या आतमध्ये विकेट वरती फार कठीण आहे आणि ते 2 बॉल मध्ये करून दाखवलंय गोलंदाज बबलून.
बबलूचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे, लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर हा बॉल जातोय. बॅटची कडा आहे, माफ करा, फलंदाज इथून पाच बॉलचा खेळ संपला ऑफिशियल. एक अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. बॅट चेंज आणि इथून फलंदाज बाद. 8वा धक्का 30 या धावसंख्येवरती. अंतिम शेवटचा बॉल बाकी. तीस धावा आहेत. 30 रन स्कोर कार्ड वरती आहे. टॉस जिंकून थोडंसं निराश केलंय स्वर्गीय श्रीपद सोनावले चांताराजा पिंपलोली टीमनं. काय गोलंदाजी राहिले. आगरी सेना भडवळ टीमची आणखी एक चांगला बॉल रनआउटच्या स्वरूपात फलंदाजीतून होतोय बाद. 9वा धक्का 30 वरती. आता येणारे 24 बॉल 31 धाव संख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी आगरी सेना भडवळ टीमला. तर एकीकडे स्वर्गीय श्रीपद सोनावले चांताराजा पिंपलोली टीमला वाचवायचं त्या 24 बॉल मध्ये 31. कोणता संघ सामना जिंकेल येणारा सत्र निश्चित सांगेल. फिल्डिंग सजवत असताना स्वर्गीय श्रीपद सोनावले जांताराजा पिंपलोली संघ टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. या विकेटचा विचार करत असताना, या विकेटचा अभ्यास करत असताना तुम्ही पाहता क्षणी म्हणाल की विकेट खऱ्या अर्थानं रनांसाठी बनली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रात 48 आल्यानंतर 49 वाचवताना देखील तिथे अपयश आलं. आणि आता या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारून अंगलाट आलाय की काय, अशी स्थिती लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण पोहोचताय. कारण आजच्या या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये लोएस्ट स्कोर आपण बघितला तर 37 धावा होत्या, त्या डिपेंड होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर 41 धावा त्या डिपेंड केल्या वरई टीमनं. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये 48 होत्या, 49 सहज चेसिंग झाल्या. आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये 31 वाचवायचे, म्हणजे लो स्कोरिंग मॅच. बहुतांश ठिकाणी लो स्कोरिंग मॅच टफ होताना पाहायला मिळतात, परंतु ही विकेटवरती ते करणं फार आणि अत्यंत कठीण आहे. आणि त्या कठीण परिस्थितीला झुगारून धावा डिपेंड होतील का स्वर्गीय श्रीपद सोनावले जांताराजा पिंपलोली यांच्या माध्यमातून. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये यशाची तुमच्या वृक्षाची उंची तुम्ही मुलाशी किती घाम घालता यावरती डिपेंड असते. आणि तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट करता मैदानाच्या आतवरती, ते या कष्टातून सिद्ध होत असतं तुमच्या खऱ्या अर्थानं विजयाची ताकद. कष्ट करावेच लागतील, कारण बिना संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. जब तक न चले हाथोड़ी के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष तर करावाच लागेल. 31 वाचवत असताना प्रयत्न या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच, परंतु जबरदस्त फॉर्म मध्ये आगरी सेना भडवळ संघ देखील. त्यांच्या अगेन्स्ट 31 धावा डिपेंड करणं सोपं नाहीये, परंतु ते सोपं नसताना देखील ते सोपं करून दाखवावंच लागेल. सार्थकी विश्वास ठेवावा लागेल. प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक लाईन, प्रत्येक बॉलची लाईन लेंथ कंट्रोल मध्ये ठेवूनच गोलंदाजी करावी लागेल.
या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. कमीत कमी धावांचं षटक आता रोशनला हाताळावं लागेल. एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल या मॅच मध्ये स्वर्गीय श्रीपद सोनावले जाणता राजा पिंपलोली टीमला. दुसऱ्या सत्राला होतीये सुरुवात. 31 धावसंख्येचं एक छोटस टार्गेट, परंतु ते मोठं टार्गेट करताना दिसेल का गोलंदाजीच्या मार्क वरती स्वर्गीय श्रीपद सोनावले जाणता राजा पिंपलोली संघ की अगदी वन साइड रित्या अग्रिसेना भडवल संघ पुढे सरकला या मॅच मध्ये. ऑल द बेस्ट. मॅच ला होते सुरुवात. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून क्लासिकल शॉट, जागा निर्माण करून फटका, ड्राईव्ह केला बॉल, पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लो स्कोरिंग मॅच मध्ये एक पाऊल पुन्हा पुढे ठेवत असताना येतोय हा चौकार. 4 धाबेनं श्री गणेशा करत असताना धाव फलकाचा. आम्ही मगाशीच म्हटलं फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे जाणता राजा पिंपलोली संघाच्या अगेन्स्ट अग्रिसेना भडवल संघाची, आणि त्याचंच उदाहरण तुम्ही पाहिलंय. बॅट्समन भाईच्या बॅट मधून भाईगिरी दाखवणारा चौकार पहिल्याच बॉल मध्ये. 4 धाब्यानं अकाउंट ओपन केले. स्वतःचा धाव संख्येचा श्री गणेशा देखील 31 पर्यंत पोहोचण्यासाठी. रोशन बॉलिंग मार्क वरती. खोलात टाकल्या बॉल, चांगल्या रीतीने लाईन आताले. रनआउटची दाट शक्यता आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपात चुकी केली फलंदाजांनी. बबलू इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात होते बाद. दुसऱ्या बॉल मध्ये मिळाली आहे सफलता रनआउटच्या स्वरूपात. मिस कॉलिंग खऱ्या अर्थानं तालमेल दोन फलंदाजांचा असणं, कॉलिंग चांगलं असणं फार गरजेचं आहे, आणि तिथे ती खऱ्या अर्थानं खंडित झाली आणि त्याच पद्धतीनं रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. दोन बॉल मध्ये धावा आहेत 4. कपिल झोमटे ऑन स्ट्राइक आपण पाहताय. या खेळाडूच्या मनगडात देखील फार मोठी ताकद आहे, भरपूर सारा अनुभव या खेळाडूकडे. आणि आता गोलंदाजी मार्क वरती रोशनला जर आपण पाहिलं नाही तर रोशनकडे देखील भरपूर सारा अनुभव आहे. आपल्या गोलंदाजीनं आपल्या फलंदाजीनं पिंपलोली टीमला भरपूर साऱ्या मॅचेस यानं जिंकून दिल्यात, परंतु कर्तृत्व हे तुम्हाला सिद्ध करावंच लागतं. लोक नावाने नाही तर कर्तृत्वाने तुम्हाला ओळखतात, आणि तेच कर्तृत्व तुम्हाला सातत्यानं क्रिकेटमध्ये दाखवावं लागतं. दुसऱ्या बॉलमध्ये चांगला बॉल हाताळलाय रोशननं. कपिलसाठी हा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये, त्याच्या डोक्यावरून जाईल बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 4 धावसंख्येसाठी या षटकातील दुसरा चौकार. अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल. धावसंख्या 3 बॉल मध्ये आहे धाव फलकावरती 8. धावा अगोदरच कमी आहेत आणि याच पद्धतीनं चौकारांची भाषा भडवलकरांच्या माध्यमातून पहिल्याच बॉल मध्ये बबलूनं चौकार, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. त्यानंतर कपिलनं देखील 4 धाब्यानं अकाउंट ओपन केलंय. स्लॉट मध्ये कपिल झोमटेनं डिपॉझिट केला बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. साइड स्क्रीनला आदल्यात बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 6 धावसंख्येसाठी येतोय कपिल झोमटेचा हा मोठा षटकार. 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकात सामना खुला करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच म्हटलं ही विकेट खऱ्या अर्थानं धावांसाठी बनली आहे, त्याचा फायदा घेता आला नाही स्वर्गीय श्रीपद सोनावले जाणता राजा पिंपलोली संघाला, परंतु तो फायदा घेत असताना धावा चेसिंग करत असताना अग्रिसेना भडवल संघाला आपण पाहताय. रोशन पुन्हा सज्ज. 4 बॉल मध्ये 14 धावा खर्च. बॉल नंबर 5 स्कूप करण्याचा प्रयत्न आहे, व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये बॉल. शॉट फाईन लेगला. रन मिळेल. 1 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. 31 टार्गेट अद्याप तरी अर्ध लक्ष 5 बॉल मध्ये पार पाडलंय अग्रिसेना भडवल टीमनं. युक्तीचा वापर करायचा होता या फटक्यामध्ये कपिल झोमटेला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे क्रिकेटच्या पटलावरती, परंतु शक्तीनं या अगोदरचा फटका खेचला. 6 धावसंख्येसाठी ऑन साइडला स्ट्रेट ऑन द डाईव्हचा फटका होता. यानंतर स्कूप करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल येऊ शकलेला नाहीये. 15 धावा आहेत धाव फलकावर. स्वप्नीलसाठी हा बॉल हवेमध्ये इनफिल्डला क्लिअर केलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे, उचलतोय फेकतोय, तोपर्यंत धावा इथून वेगानं मिळतायत. 2 नोचा कॉलिंग अंपायर
9+2 टोटल 3 धावा मिळत आहे धावफलकावरती. ओव्हरस्टेपचा नो बॉल. 9+2 3 धावा ऍड होते धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल या तिहेरीनं 18 धावा धावफलकावर. पाच बॉल मध्ये 18 ऑन फ्रीड बॉल. स्वप्नीलसाठी फ्रीडचा बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. बॉल डाऊन द ग्राउंड चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय उचलतोय. इथे एका धावेमध्ये समाधान मानलं. एका षटकाचा अखेर खेळ संपलाय. पंच सांगत असताना 31चं लक्ष वाचवायचं होतं आणि पहिल्याच षटकात पुन्हा एकदा खराब सुरुवात केली. ती स्वर्गीय श्रीपत सोनावले जांताराचा पिंपलोली टीमनं आणि अग्रिसेना भडवळ टीमनं काय मजबूत सुरुवात केली 31 पर्यंत पोहोचण्यासाठी. आता 18 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. सूरज आलाय बॉलिंग मार्क वरती. आता 18 बॉल मध्ये 12 धावा वाचवायचे. टार्गेट 31चं. जादुई चमत्कार करावा लागेल. करिश्मा करावा लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता इथून स्वर्गीय श्रीपत जांताराजा पिंपलोली संघाला, कारण मजबूत अवस्थेमध्ये मॅच मध्ये. बॉडी लँग्वेज देखील डगआउट मध्ये आपण पाहतोय अगदी रिलॅक्स होत असताना. अग्रिसेना भडवळ 18 बॉल मध्ये 12. बॉल 12ची गरज आहे. स्वप्नीलच्या बॅट मधून हवेशी वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. बॅट्समन स्वप्नीलची हीच ओळख आहे. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. स्लॉट मध्ये हा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंट .in च्या माध्यमातून स्लॉट मध्ये हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त कामकाज. आकाशाला गवस निघालत असताना बॉल कॅमेरामॅनचं कौतुक. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅच मध्ये हवा सोडणारा षटकार. अकुटप्प्याचा बॉल यावेळी धीम्या गतीचा बॉल होता. हलक्या त्यानं सेन्सिबली पुश केलाय. पुन्हा एकदा सिंगल स्ट्राईक रोटेशन. सामना खऱ्या अर्थानं आता खुला झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. 5 धावसंख्येची इथून अपेक्षा आहे. कपिल झोमटेच्या बॅट मधून विजयाचा षटकार येईल का, की सिंगल डबलला जास्त आता प्राधान्य दिलं जाईल, एकेरीला जास्त प्राधान्य दिलं जाईल, सामना अगदी धीमा केला जाईल, की अगदी सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल. या गोष्टींकडे आता लक्ष द्यायचं फक्त बाकी आहे. अटॅकिंग फिल्डिंग 5ची आवश्यकता. सूरज बॉलिंग मार्क होती. 2 बॉल मध्ये 7 त्यानं खर्च केल्यात. 12 वाचवायच्या होत्या 18 बॉल मध्ये. 2 बॉल मध्ये 7 आल्यानंतर आता 5 करायच्यात. तर टोटल 16 बॉल मध्ये अशक्य. स्विच हिटचा फटका खेचायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट झालाय. स्वतः क्षेत्ररक्षक देखील बीट. लॉंग स्टॉपला 22च्या स्वरूपामध्ये मिळतील धावा 4. धाव संख्या 30. स्कोर अर्ध लेवल. आता एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला टॉस करण्यात या. आपण टॉस रिपोर्ट द्या. टीम भैरवनाथ वरई संघाला कॉलिंग आहे. आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना लगेच खेळवणार आहोत. चला कॅप्टन देखील येत आहेत. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. एका धावेची इथून गरज आहे. 30 धावा धावफलकावरती. 15 बॉल बाकी आहेत. एकाची गरज. पाठीमागे हुक केलाय बॉल. वॅकेन एरिया आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप फाईन लेगला कपिल झोमटेच्या बॅट मधून विजयाचा चौकार. अग्रिसेना भडवळ टीमनं हा सामना अगदी सहज आणि सोप्या रणनीतीने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अग्रिसेना भडवळ. यानंतरची मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपण पाहताय. एकीकडे आपण पाहताय भैरवनाथ वरई आणि त्यांच्या अगेन्स्ट अग्रिसेना भडवळ. बोथ कॅप्टन्स या आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. प्लेयर ऑफ द मॅच कडे मी जातोय. साथी स्कोरर माहिती सांगत असताना प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवणारा या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 15 धाब्यांचं योगदान आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना इकॉनॉमिकल स्पेल 6 धावा खर्च करत 1 गडी मिळवणारा कपिल झोमटे ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच.
टॉस जिंकलाय भैरवनाथ वरई, जय भैरवनाथ वरई संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. 3 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंड मधील पहिला सामना. फिल्डिंगचा निर्णय आदरणीय मंगेशजी मोघे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डने सन्मानित केले जाईल कपिल सोमटे या खेळाडूला. या कपिल आपण प्लेअर ऑफ द मॅच. चला फिल्डिंग सजून घ्या लगेच. जय भैरवनाथ वरई संघाला विनंती आहे. काल भैरव चषक 2025 दिवस दुसरा या स्पर्धेतील सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर आहे. अग्रिसेना बडवल आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भैरवनाथ वरई. दोनही टीमने एक एक सामना जिंकलाय.
आता विजयाचं सातत्य एका टीमला पुढे न्यायचंय टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय जय भैरवनाथ वरई संघाने स्वीकारलाय. अग्रिसेना बडवळ टीमला सर्वप्रथम बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय कारण आजच्या दिवसामध्ये दोनही मॅचेसचा आपण विचार केला तर धावा चेस झाल्यात आणि त्याच अनुषंगाने आता धावा चेसिंगचा निर्णय जय भैरवनाथ वरई संघाने स्वीकारला या मॅच मध्ये. स्ट्राइक एंड वरती आपण पाहता लेफ्टी बॅट्समन स्वप्नील, नॉन स्ट्राइक एंड वरती कपिल झोमटे मागील मॅचचा हिरो. तर बॉलिंग ट्रॅक वरती